हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला देखील साऊथ इंडियन पदार्थ आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। चला तर मग बनवूया डाळ आणि तांदळाचे बेसिक असे आप्पे। तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे मी रात्रभरसाठी भिजवून घेतलेले आहेत। इथं कोणत्याही एका वाटीचं किंवा ग्लासचं प्रमाण सेट करून आपल्याला त्यानुसार प्रमाण घ्यायचं आहे। इथं मी या ग्लासने प्रमाण घेतलेलं आहे। त्यानंतर एक ग्लास पोहे स्वच्छ धुवून मग 5 ते 10 मिनिटांसाठी भिजवून घेतलेले आहेत। भिजवलेलं सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे। आप्प्यांचे बॅटर बनवत असताना आपल्याला इथे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे आणि हे बॅटर छान बनवून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता की मी एक बॅच करून माझं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि हे बॅटर पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याचा रंग किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे। त्यानंतर हे बॅटर मी हाताने छान फेटून घेतलेलं आहे। आपल्याला फेटताना एकाच दिशेने फेटायचं आहे। असं 5 मिनिटांसाठी फेटून घेतलं की मग ते छान बॅटर हलकं बनतं आणि त्यापासून आपण जे पदार्थ बनवतो ते देखील हलके बनतात। इथं रात्रभरासाठी मी फर्मेंट होण्यासाठी ठेवलेला होता डबा साईडला आणि तुम्ही आता इथे पाहू शकता की किती छान फर्मेंट झालेलं आहे पीठ। त्यानंतर छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व आपल्याला जेवढं वापरायचं आहे मिश्रण ते एका पातेल्यात काढून घ्यायचं व चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करायचं आहे। इथे या स्टेजला तुम्ही आवडीच्या भाज्या टाकून देखील आप्पे बनवू शकता किंवा फक्त कांदा किंवा फक्त टोमॅटो टाकून देखील आप्पे बनवू शकता। इथे मात्र मी आज प्लेन आप्पे बनवत आहे। आप्पे पात्र गरम झाल्यानंतर ते तेलाने ग्रीस करून घेतले व आप्प्याचे बॅटर टाकले। 5 मिनिटांसाठी झाकून ठेवलेले आहे। एक बाजू शेकल्यानंतर दुसरी बाजू शेकून घेतलेली आहे। आप्प्यांना छान गोल्डन कलर आलेला आहे। आता एक माझी बॅच इथे तयार झालेली आहे, तसेच दुसरी बॅच देखील मी करून घेत आहे। आप्पे काढताना हे जाळीवर किंवा चाळणीमध्येच काढायचे, म्हणजे त्याची जी वाफ असते ती निघून जाते व आप्पे खालच्या साईडने ओले होत नाहीत। आप्पे बनवत असतानाच मी साईडला बेसिक खोबऱ्याची चटणी बनवून घेतलेली आहे व त्याला छान मी मोहरी, हिंग आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे। तर असे हे वरून कुरकुरीत आतून मऊ आणि जाळीदार असे आप्पे तयार आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।